हळूहळू करत टीम इंडियाचे हे सर्व खेळाडू आता या दोन बसेसमध्ये बसतायत। आपल्या प्रेक्षकांना आपण पुन्हा एकदा सांगूयात, आता टीम इंडिया भारतात दाखल झालेली आहे। त्यानंतर ती त्यांच्या दिल्लीमधील हॉटेलवर जातील, काही काळ विश्रांती करतील आणि त्यानंतर आज सकाळी 11च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टीम इंडिया ही संपूर्ण भेटणार आहे। 2 तासाची वेळ ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि या भेटीनंतर ही संपूर्ण टीम आता मुंबईच्या दिशेने येणार आहे आणि मुंबईमध्ये सुद्धा जंगी स्वागत असं टीम इंडियाचं केलं जाईल। आज खास रोड शो सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे। नरीमन पॉइंट ते वानखेडे स्टेडियम असा भव्य दिव्य रोड शो सुद्धा असणार आहे। ओपन जिपमध्ये हे सगळे भारतीय संघाचे सगळे खेळाडू असतील आणि या आपल्या आवडत्या खेळाडूला पाहण्यासाठी ज्याप्रमाणे दिल्लीमध्ये आता मोठ्या प्रमाणात क्रिकेट प्रेमींनी गर्दी केलेली आहे, तशीच गर्दी आता मुंबईत सुद्धा होणार आहे। त्यामुळे आजचा दिवस हा टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा दिवस संपूर्ण भारतात साजरा केला जाईल। आपण एकीकडे दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो, क्रिकेट प्रेमी झालेले आहेत, इंडिया इंडियाचा नारा दिला जातोय आणि दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय की प्रत्येक खेळाडू आपण जो जिंकलेला T20 वर्ल्ड कप आहे तो आपल्या हातात घेतोय, त्याला अगदी डोळे भरून पाहताना आपल्याला आपण पाहू शकतो। आणि इकडे दुसरीकडे बसमध्ये बसलेला सगळ्यांचा आवडता खेळाडू विराट कोहली सुद्धा आपण पाहू शकतो। या प्रत्येक खेळाडूच्या कुटुंबियांसाठी वेगळी व्यवस्था ही अशी करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आजचा दिवस हा सर्व भारतीय टीम इंडियाच्या सेलिब्रेशनचा हा म्हणून साजरा करणार आहेत। आज खरं भारतामध्ये दिवाळी दसरा असल्याप्रमाणे सर्वत्र जल्लोष पाहायला आपल्याला मिळू शकतो। सध्याची ही महत्त्वाची एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत साम टीव्हीवर दिल्ली विमानतळावरून, कारण टीम इंडिया T20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अखेर भारतात दाखल झालेली आहे। था कि टीम इंडिया दिल्ली लैंड करेगी पहले, तो मॉर्निंग से यहीं पे खड़े उनका वेट कर रहे हैं उनके वेलकम के लिए। तो हमें पता है टर्मिनल 3 पे आ रही है तो हम टर्मिनल 1 से टर्मिनल 3 आ गए क्योंकि हमें बहुत एक्साइटमेंट है, इसलिए इंडिया आप देख ही रहे हो कितनी ज्यादा एक्साइटमेंट है। हम बस ये देखना चाहते हैं कि कब ये यहाँ पर आएंगी इंडिया टीम और हम उनको देख पाएंगे। टीम इंडियाच्या स्वागतासाठी हे सर्व क्रिकेट प्रेमी अगदी रात्रीपासूनच खरं तर दिल्ली विमानतळावर दाखल झालेले। जसं एका क्रिकेट प्रेमींनी सांगितलं की सुरुवातीला टर्मिनल 1 वरती टीम इंडिया येईल अशी सूचना मिळाली, नंतर टर्मिनल 3 वरती येणार असं कळलं आणि त्यानंतर एकच क्रिकेट प्रेमींची धावपळ झाली। मात्र आता ही सगळी धावपळ किती योग्य आहे अशीच कुठेतरी भावना या सर्व क्रिकेट प्रेमींच्या मनात आहे, कारण आपल्या लाडक्या खेळाडूला टीम इंडियाला भेटण्यासाठी हे सर्व खेळाडू आता उत्सुक आहेत आणि या सर्व टीम इंडियाचं कौतुक सुद्धा या सर्व खेळाडूंच्या या भावनेत आपल्याकडून पाहू शकतो। विराट कोहली आता बसमध्ये बसलेला आहे, हळूहळू सर्व खेळाडू येत आहेत आणि बसमध्ये बसतात। विशेष अशा 2 बसेसची सेवा सुद्धा इथे व्यवस्था ही करण्यात आलेली आहे। यानंतर हे सर्व खेळाडू रात्रीच्या या प्रवासानंतर आता आपल्या हॉटेलमध्ये जातील, काही काळ विश्रांती करतील। या संपूर्ण पार्श्वभूमीवर आपण पाहतोय दिल्ली विमानतळावर कडेकोट असा सुरक्षा व्यवस्था ही करण्यात आलेली आहे, कारण प्रत्येक क्रिकेट प्रेमीला आपल्या आवडत्या खेळाडूला भेटण्याची खूप इच्छा आहे। अशा संपूर्ण परिस्थितीमध्ये सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठीच म्हणून दिल्ली पोलिसांनी ही सुरक्षा व्यवस्था, अगदी तगडी सुरक्षा व्यवस्था इथे तैनात केल्याचं आपण पाहू शकतो। आपण पाहिलं की शनिवारी टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला, मात्र आज टीम इंडिया भारतात परततीये। याचं कारणही आपल्याला माहिती आहे, इतके दिवस बार्बाडोस मध्येच टीम इंडिया अडकली होती, कारण चक्रीवादळामुळे भारतामध्ये येण्यास काही काळ अडथळा निर्माण झाला होता। दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो खास टीम इंडियासाठी केक सुद्धा, सेलिब्रेशनसाठी केक सुद्धा आता तयार करण्यात आलेला आहे, ज्याच्यावर आपण T20 वर्ल्ड कपचा हा चषकही पाहू शकतो। आजचा दिवस संपूर्ण भारत देशामध्ये सेलिब्रेशनचा असणार आहे। दिवाळी दसऱ्याप्रमाणे सगळे भारतीय क्रिकेट प्रेमी आजचा दिवस साजरा करणार आहेत, कारण टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप वर आपलं नाव कोरलेलं आहे आणि दुसऱ्यांदा T20 वर्ल्ड कप
भारतानं जिंकलेल्या 17 वर्षांनंतर अखेर भारताला पुन्हा यश मिळालेलं आहे. त्यामुळे हा आनंद ज्याप्रमाणे या प्रत्येक खेळाडूला आहे त्याचप्रमाणे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये, प्रत्येक भारतीयाला या भारतीय क्रिकेट संघाचा प्रचंड अभिमान आहे. कारण प्रत्येक खेळाडूच्या मागे असणारी त्याची मेहनत, त्याचं वैयक्तिक आयुष्य, वाद विवाद आणि आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अखेर तो T20 वर्ल्ड कप हातात घेऊन हे सर्व खेळाडू आता भारतात दाखल झालेले आहेत आणि त्यांचं एक छायाचित्र आपल्या मोबाईल मध्ये कैद करावं यासाठी हे सर्व खेळाडू धडपड करत असताना आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो. आणि टीम इंडियाच्या या सेलिब्रेशनसाठी खास विशेष असा केक सुद्धा तयार करण्यात आलेला. आपण पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे. प्रमोद, या दृश्यांच्या माध्यमातून उत्साह जल्लोष आपण पाहू शकतो आणि अखेर ती T20 ची ट्रॉफी सुद्धा या दृश्यांच्या माध्यमातून आम्हाला दिसू शकते. काय कसं वातावरण आहे?